3,50,59,103 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त। याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी विजय सिंह वसनाजी खिशी वय 35 धंदा सोने व्यापारी राहणार आवाल घुमटी तालुका अमीरगढ जिल्हा बनासकांठा गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून शिर्डी श्रीरामपूर कोल्हापूर सोनई अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले। दिनांक 13/5/2025 रोजी फिर्यादी व त्याचा ड्रायव्हर सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित राहणार चौहटन जिल्हा बारमेर राजस्थान असे शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने 3,26,00,000 रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला। याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 532/2025 BNS कलम 306-316-2 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे। घडलेल्या घटनेची माहिती मिळताच श्री राकेश ओल्ला तत्कालीन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाने, संतोष लोंढे, अरुण गांगुर्डे, किशोर शिरसाट, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। तपास पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा पुणे मुंबई येथे शोध घेतला, परंतु आरोपी हा त्याचे मूळ गावी इब्रेका ताला चौहटन जिल्हा बारमेर राजस्थान येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने राजस्थान येथे जाऊन सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित राहणार चौहटन जिल्हा बारमेर राजस्थान फरार याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही। पथकाने आरोपीच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगून आरोपी गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळविण्याबाबत सांगितले। दिनांक 23/5/2025 रोजी आरोपीचा भाऊ रमेश कुमार भुरसिंह राजपुरोहित वय 33 इब्रेका ताला चौहटन जिल्हा बारमेर राजस्थान हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असल्याबाबत कळविले। पथकाने पंचासमक्ष त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याने दिनांक 21/5/2025 रोजी शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागिने बॅगमधून आणून घरी ठेवले व तो कोठेतरी निघून गेल्याची माहिती दिली। पंचासमक्ष रमेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याने हजर केलेले 2,50,59,103 रुपये किमतीचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिने NSNP नग, टॉप्स, डूल, बाळी, मंगळसूत्र, वाट्या, लेडीज रिंग, राजमुद्रा रिंग असा मुद्देमाल जप्त केला। गुन्ह्याची तपास कामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे। सदर कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व राकेश ओल्ला तत्कालीन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी 13 मे रोजी एक घटना घडलेली होती। शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता, तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडे जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ 3,26,00,000 रुपयाचं सोनं होतं, तर ते त्याची चोरी झालेली होती। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे, तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे। आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे। जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे। तर या पुण्यातला जो मुद्देमाल आहे जो 3,26,00,000 रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी 2,50,00,000 रुपयाचं जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे। म्हणजे जवळजवळ 2,687 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 2.5 किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे। आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा आम्ही शोध घेत आहोत।